नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज आपण बनवणार आहोत कुनाफा. कुनाफा ही मला रेसिपी ॲक्च्युली बरेच दिवस ट्राय करायची होती. आज सुट्टी आहे, आज मी बनवलेलं आहे कुनाफा. पण त्याच्यामध्ये जे फिलिंग असतं ना, ते थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे. तर चला बघूया कुनाफाची डिटेल रेसिपी. त्यासाठी मी ते सगळ्यात पहिल्यांदा एकदम बारीक आकाराच्या ज्या शेवया असतात ना, त्या पूर्ण एक पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर जेवढ्या शेवया बारीक करून होते चुरून साधारण तेवढीच मी इथे पिठी साखर त्यामध्ये घातलेली आहे आणि त्याच्या हाफ प्रमाणामध्ये म्हणजे अर्ध्या प्रमाणामध्ये मी इथे तूप घातलेलं आहे. तर तूप आणि पिठी साखरेमध्ये आपल्याला त्या शेवया अगदी छान एकसारख्या अशा मळून घ्यायच्या आहेत. म्हणजे ते तूप आणि पिठी साखर जे आहे ते शेवईला अगदी व्यवस्थित लागता यायला हवं. समजा इथे जर का तुम्हाला शेवई छोटी किंवा बारीक चालत असेल ना, तर ही प्रोसिजर ती आहे ती अजून जास्त सोपी होते. म्हणजे हाताने जर बारीक शेवया चुरल्या तर हे तूप साखर प्रत्येक शेवईला व्यवस्थितपणाने लागायला मदत होते. इथे थोडा थोडा आपण पाण्याचा पण हात घेऊयात अधूनमधून, जेणेकरून आपण जेव्हा कुनाफा करणार आहे त्यावेळेस ती शेवई अगदी मऊसर अशी व्यवस्थित शिजेल. तर बघा या पद्धतीने मी इथं सगळ्या शेवयांना व्यवस्थित तूप जे वितळवून घेतलेलं तूप आहे नॉर्मल टेम्परेचरचं आणि पिठी साखर हे दोन्हीचं मिश्रण शेवयांना अगदी खालीवर व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. अख्ख्या शेवयांना ते व्यवस्थित लागत नव्हतं, त्यामुळे ते लावतानाच थोडासा शेवयाचा जो चुरा आहे तो करून घेतलेला. इथे आता माझ्याकडे एक नॉर्मल इंडालियमचं टोप आहे, याच्याऐवजी तुम्ही केक टीन पण वापरू शकता. त्याच्यामध्ये मी आपलं ही शेवईचं जे अर्धं मिश्रण आहे ते आपण अर्धा बेस इथे व्यवस्थित लावणार आहोत. आणि हा आपण हाताने किंवा एखाद्या भांड्याने किंवा पावभाजीचा जो मॅशर आहे तो मी इथे घेतलेला आहे, कारण तो एकसारखी व्यवस्थित लेअर आपल्याला ती कुनाफ्यासाठी बेस लेअर आपल्याला तयार करून घ्यायची. तर ती लेअर चढवताना जिथे जिथे तुम्हाला वाटेल की शेवई कमी आहे त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला शेवई ही व्यवस्थित लावून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता मी हे जे आपलं शेवई तूप आणि पिठी साखरेचं जे प्रमाण होतं ते मी अर्ध्या लेअरला अगदी व्यवस्थित लावून घेतलेलं. त्यानंतर इथे जी म्हटलं ना तुम्हाला मी की रेसिपी मी थोडंसं ट्विस्ट आणलेलं आहे. ही जी शेवईचं जी एक लेअर आहे त्याच्यामध्ये मी इथे मलाई किंवा रबडी न वापरता मी इथे कंडेन्स मिल्क घातलेलं आहे. कंडेन्स मिल्क आणि त्यामध्ये मी थोडीशी मिल्क पावडर एकत्र करून अगदी तुमचं ना शॉर्टकटमध्ये फटाफट ती मलाई मी बनवून घेतलेली, ती घरगुती रबडी बनवून घेतली. आणि या पद्धतीने आपल्याला कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडरची सुद्धा अगदी एक सारखी लेअर लावायची. कंडेन्स मिल्क हे ऑलरेडी भरपूर गोड असतं, त्यामुळे समजा खूप गोड आपल्याला आवडत नसेल तर सुरुवातीला जी आपण पिठी साखर घालतो ना ती थोडी कमी प्रमाणात घातली तरी चालेल. तर बघा कंडेन्स मिल्कची दुसरी लेअर आपण चढवली आणि त्याच्यानंतर शेवया ज्या आपण अर्ध्या ठेवल्या होत्या त्याची मिळून आपण वरची तिसरी लेअर चढवली. म्हणजे सँडविच प्रमाण अगदी व्यवस्थित आपल्याला ते शेवया आणि पिठी साखरेचं जे प्रमाण आहे ते सगळं व्यवस्थित वरती पसरवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी कसं पावभाजी मॅशरने ती व्यवस्थित एकसारखी लेअर करून घेतलेली. आणि इथे पूर्ण जवळजवळ अर्धा किलो शेवया होत्या, त्या सगळ्या अर्धा किलो शेवया मी व्यवस्थित पावभाजीच्या मॅशरने एकसारख्या दाबून घेतलेल्या आहेत. ह्याच्याऐवजी तुम्ही एखाद्या फुलपात्राचा वगैरे सुद्धा वापर करू शकता, ज्याच्यामुळे त्या अगदी छान व्यवस्थित बसतील. आता हे टीन आपण ओव्हनमध्ये पण काढू शकतो. इथे मी एक मोठा पॅन घेतलेला आहे, कढाई घेतलेली, त्याच्यामध्ये एक आतमध्ये लोखंडी तिवई ठेवून त्याच्यामध्ये आपलं कुनाफ्याचं जे भांडं आहे ते असंच रिकामं ठेवून मी वरून त्याच्या झाकण लावणार आहे. हे कढाईमध्ये घालण्याऐवजी समजा ओव्हनमध्ये सुद्धा तुम्हाला चालत असेल तर ओव्हन असेल तर ओव्हनमध्येही हे 10 मिनटं आपण मस्त बेक करून घेऊ शकतो. तर 10 मिनटाने तुम्ही बघू शकता त्याची वरची बाजू ही एकदम व्यवस्थित अशी रोस्ट झालेली आहे. छान आपल्या शेवया खमंग भाजून निघालेल्या आहेत. तर आपण ह्या ज्या शेवयांची एक बाजू आहे ती आपण पलटी करणार आहोत. म्हणजे खालची बाजू वरती आपल्याला करायची आणि पुन्हा वरची बाजू आपल्याला खालच्या बाजूला करून घ्यायची. तर बघा याच्यावर मी इथे ठेवते एक चपटी अशी ताटली आणि त्याच्यावरून आपल्याला ती कुनाफाची पलटी बाजू करून दुसऱ्या बाजूने पण आपल्याला तो भाजून घ्यायचा. तर असं दोन्ही पद्धतीने 10-10 मिनटं भाजून घेतलेला कुनाफा तुम्ही बघू शकता हा एकदम मस्त आणि छान खमंग तयार होऊन येतो. मी ॲक्च्युली शेवयाच्या प्रमाणापेक्षा अर्धी वाटी इथं तूप घेतलेलं आहे. तुम्ही ते अजून थोडंसं तुपाचं जर प्रमाण वाढवलं तर तुपकट छान शेवया होतात. त्यानंतर इथे एक तारी शुगर सिरपचा पाक जो आहे साखरेचा, तो साखरेचा पाक मी इथे एक तारीचा आहे तो करून ठेवलेला होता.
तो मी याच्यामध्ये त्याला सॉफ्टनेस येण्यासाठी हलकासा टाकलेला आहे. इथे पाकाच्या ऐवजी आपण पुन्हा कंडेन्स मिल्क किंवा रबडीचाही वापर करू शकतो. तर इथे पाक आहे तो पाक आणि त्यानंतर छान डेकोरेशन करण्यासाठी मी इथे ड्रायफ्रूट्सचा वापर केलेला आहे. बघू शकता आपला अगदी टेस्टी यम्मी आणि छान खमंग असा कुनाफा रेडी झालेला आहे. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की इथे आपण मलई किंवा रबडी न वापरल्यामुळं जे कंडेन्स मिल्क आहे ना, ते कंडेन्स मिल्क एकसारखं असल्यामुळे ते व्यवस्थित आत बाहेर सगळं त्याच्यामध्ये मुरलेलं आहे. ज्या पद्धतीने लेअरचा कुनाफा असतो तशा पद्धतीने ते कंडेन्स मिल्क दिसत नाही. खमंग असा आपला कुनाफा रेडी आहे. एन्जॉय.